भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली. पाकचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांचा पाक संसदेत दावा. पुढील काळात दोन्ही देशांच्या सरकारमध्ये चर्चा होणार. इशाक डारची पाक संसदेत माहिती. भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही. मध्यस्थी नाही तर मी भारत पाक मधील वाद मिटवण्यासाठी मदत केली. ट्रम्प यांचा घुमजाव. ट्रम्प यांच्यानंतर पाकिस्तानकडूनही ट्रम्प यांची वकिली. युद्धविरामासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला मध्यस्थीचा दावा पाकनं फेटाळला. व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा. अमेरिकेसोबत व्यापाराचे निर्णय घाईघाईनं घेणार नाही. एस जयशंकर यांची माहिती. चीनी सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत. भारतीय सैन्याचं ठिकाण आणि हालचाल चीनी सॅटेलाइटमध्ये कैद. याच हालचालीची इत्थंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता. सूत्रांची माहिती. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्यास तयार. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. क्रिकेटर शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशींना पाठिंबा देणारी पोस्ट. एकतेत देशाची ताकद आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि अगणित भारतीय मुस्लिम जे देशासाठी लढले त्या सगळ्यांना सलाम. मध्य प्रदेशच्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यानंतर शिखर धवनची पोस्ट. अमेरिका तुर्कीला एअर टू एअर मिसाईल विकणार. $225 मिलियन दोघांमध्ये डील झाल्याची माहिती. तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मात्र तुर्कीच्या राजकारणाशी आपला संबंध नसल्याचं सेलेबीचं स्पष्टीकरण. सपाचे नेते राम गोपाल यादव यांचं विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य. भाजपवर टीका करताना राम गोपाल यादवांचं व्योमिका सिंहांबाबत विधान. संजय राऊतांना पाकिस्तानच्या सीमेवर घर बांधून देणार. भाजप पदाधिकाऱ्यांकडून यासाठी निधी गोळा करणार. चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. आपल्या मराठी मुलांनी गुजरात उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्यात असं सरकारला वाटतं का? फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प उत्तर प्रदेशला गेल्यानं रोहिणी खडसेंची टीका. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प एखाद्या राज्यात गेला तर तुम्ही त्याचं राजकारण करता. आम्ही दाओसमधून 15,70,000 कोटींची गुंतवणूक आणली. ह्युंदाई सारखी कंपनी आणली. याचंही कौतुक करा. उदय सामंतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील डोरलेवाडी येथे अजित पवारांची पहिली सभा तर सणसर येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सांगता सभा. मी शब्दाचा पक्का. एखाद्याला खासदारही करतो आणि एखाद्याला पाडतोही. अजित पवारांचं इंदापुरात वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला जाणार. छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. लबाडांनो पाणी द्या आंदोलन होणार. पैठण गेट मार्गे गुलमंडीवर मोर्चा. दानवे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी टंचाईवरून भाजप ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप. भाजपला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. मुंबईत एका महिन्याच्या आत सर्व भोंगे उतरवले जाईल. मुंबईत आतापर्यंत 40% भोंगे उतरवले. किरीट सोमय्यांचा दावा. नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिल्याच निर्णयात तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना धक्का. पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय गवईंकडून रद्द. जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश. नीरव मोदीची आणखी एक जामीन याचिका लंडन हायकोर्टानं फेटाळली. नीरव मोदीचा जामिनाचा 10वा अर्ज लंडन कोर्टानं फेटाळला. सीबीआयच्या विरोधानंतर नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला. डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी मनीषा तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा न्यायालयात दावा. गुन्ह्यात आणखी काही लोक सहभागी आहेत का याचा तपास केला जाणार. भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत भ्रष्टाचार झाल्याचा आमदार भोंडेकरांचा आरोप. कर्ज फेडूनही संस्थेच्या नावावर कर्ज दाखवल्याचा भोंडेकरांचा आरोप. बीडीसीसी बँकेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. ठाण्याच्या शहापूर कसारा भागात सापडलेले ड्रोन जलसंपदा विभागाचे असल्याचं समोर. फुगाळे गावात ड्रोन सापडल्यानं खळबळ उडाली होती. सध्या ड्रोन पोलिसांच्या ताब्यात. तुळजाभवानी मंदिर परिसरात डॉग स्क्वॉडकडून तपासणी. मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांची ही तपासणी. भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या तीर्थस्थळांना अलर्ट. साईबाबा संस्थांवर आता पालकमंत्र्यांची प्रशासकीय समिती स्थापन. समितीला 50 लाख रुपये खर्चापर्यंतचे अधिकार. शिर्डी, संगमनेर आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिर्डीचे नगराध्यक्ष समितीचे सदस्य तर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव. मुंबईच्या नायर दंत महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ. विद्यार्थ्यांची संख्या आता 67 वरून 75 वर. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची मान्यता.
पुण्यात निगती आणि रावेत येथील नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत सुलभ प्रवास करता येणार. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे 2 बस मार्गिकांचा विस्तार केला. मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज. राज्यभर पूर्वमोसमी पावसाचं सावट. पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर. नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता. लासलगावसह निफाड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. शेतात पाणी साचल्यानं शेतांना तळ्याचं स्वरूप. पावसामुळे वातावरणात गारवा. इगतपुरीत मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. उन्हाळी कांदा, बाजरी आणि भाजीपाला पिकांना फटका. खेड तालुक्यातील कडूसमध्ये गारपिटीसह विजांचा कडकडाट. तालुक्यातील वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान. वाशिमच्या मानोऱ्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची तूर पावसात भिजली. तूर भिजल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर. गोंदिया जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे 230 घरांचं नुकसान. मान्सूनपूर्व पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू. अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील उसळगव्हाणमध्ये टॉवर कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतातील मोबाईल टॉवर कोसळला. टॉवर कोसळल्यानं शेतातील पिकांचं नुकसान. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस. परिसरात मोठं नुकसान. मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात मात्र गारवा. पुण्यातील भुकुममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. भुकुममध्ये होर्डिंग कोसळले. सुदैवानं जीवितहानी नाही. 4 चाकी दुचाकींचं मात्र नुकसान. धुळ्यात कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुका कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.